प्रियंका शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते। पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या। एका 65 वर्षीय महिलेला चालताना गुडघ्यामध्ये त्रास होत होता। त्या उपचारासाठी अस्थिरोग तज्ञ डॉक्टर प्रसन्न मद्दीवार यांच्याकडे आल्या। त्यांनी संपूर्ण तपासणी केली। त्यांचा गुडघा झिजला असून बाक आल्याचे निदान झाले। त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून खराब झालेले हाड काढणे गरजेचे होते। त्यामुळे मद्दीवार यांनी रोबोट या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्ह्यातील पहिली रोबोटिक जॉइंट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली। 1 तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत कमीत कमी हाड कापून यशस्वी शस्त्रक्रिया केली। त्यामुळे आता त्या महिलेची चालताना होणाऱ्या त्रासातून मुक्ती होणार आहे। या महिलेच्या झालेल्या गुडघ्यावर प्रगत तंत्रज्ञानाने रोबोटिक जॉइंट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बुधवारी चंद्रपुरातील कुबेर हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग तज्ञ डॉक्टर प्रसन्न मद्दीवार यांनी केली। जिल्ह्यातील ही पहिली रोबोटिक जॉइंट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया असल्याचे डॉक्टर मद्दीवार यांनी सांगितले आहे। सुमारे 1 तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर ती महिला दुसऱ्या दिवशीपासून चालायला लागणार आहे। शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। प्रसन्न मद्दीवार अस्थिरोग तज्ञ सध्या कुबेर हॉस्पिटल चंद्रपूर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे अस्थिरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे। फ्रॅक्चर आणि इतर ऑर्थोपेडिक सर्जरी शिवाय माझा स्पेशल इंटरेस्ट आहे जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी आणि नुकताच रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी या विषयातही मी प्रावीण्य घेऊन आलो आहे। रोबोटिक सर्जरी म्हणजे लोकांत संभ्रम असतो की सगळं ऑपरेशन रोबोटच करतो। ते तसे नसून रोबोट हा डॉक्टरांच्या मदतीसाठी असतो। पण ऑपरेशन करताना हाडांचे अचूक माप घेणे, हाडांना अचूक कापणे आणि कमी रक्तस्राव करणे ह्यात या रोबोटची मदत होते। आपण ऑपरेशन करताना चिरा दिल्यावर जेव्हा हाड एक्सपोज करतो तेव्हा 3D प्रिंटिंग 3D मॅपिंगद्वारे हा रोबोट त्या बोनचं स्कॅन करतो, त्या हाडांची साईज आणि गुणवत्ता तपासतो। त्याच्यानंतर आपल्याकडे हाड कापायला एक CNC मशीन सारखी बर असते, रोबोट गन म्हणतो आम्ही त्याला। ती सर्जनच्या हातात असते, पण त्याचा सगळा कंट्रोल आणि त्यात फीडिंग, बोन किती कापायचं आणि केवढं कापायचं, कोणत्या शेपमध्ये कापायचं हे सगळं रोबोट फीड करतात। तर एका सेन्सरद्वारे जेवढा खराब बोन आहे तेवढाच कापला जातो, ह्यात एक्स्ट्रा बोन कटत नाही। साधारणतः आपल्याला कन्व्हेन्शनल म्हणजे मॅन्युअल जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये 1.5 तास लागतो, तर ह्या ऑपरेशनमध्ये हीच वेळ आपली 45 मिनिटात येते। त्यामुळे रक्तस्राव कमी होतो, ॲनेस्थेशिया वर लागणारा खर्च आणि ॲनेस्थेशियाचे दुष्परिणाम कमी होतात। ऑपरेशन लवकर झाल्यामुळे पेशंटची रिकव्हरी पण लवकर होते। जगाच्या पाठीवर अमेरिकेसारख्या देशातही 5 वर्ष आधी आलेले हे तंत्रज्ञान आता आपल्या चंद्रपूर सारख्या ठिकाणी आपल्याला मेट्रो सिटीजपेक्षा कमी दरात इथे आम्ही उपलब्ध करून दिली आहे। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा। नमस्कार। तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्था नागपूर मधील सर्वोत्तम फॅशन डिझायनिंग कोर्सेस। तुम्हाला फॅशन डिझायनिंगची आवड आहे का? तुम्हाला स्वतःची फॅशन डिझायनर म्हणून ओळख निर्माण करायची आहे का? तर मग तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या फॅशन डिझायनिंग कोर्सेस मध्ये प्रवेश निश्चित करा। 6 महिने आणि 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स। प्रख्यात फॅशन डिझायनर शुभांगी गोस्वामी यांच्याकडून प्रशिक्षण। नवीनतम फॅशन ट्रेंडचे शिक्षण, व्यावहारिक प्रशिक्षणावर भर। या अभ्यासक्रमात नऊवारी, ब्लाउजचे प्रकार, वन पीस, ब्लॉक पेंटिंग, फॅब्रिक पेंटिंग, कॅड म्हणजेच डिजिटल डिझायनिंग, जेंट गार्मेंट, डिझायनर ड्रेसचे वेगवेगळे प्रकार, साधा सलवार, पंजाबी ड्रेस आणि ड्रेपिंग। प्रवेश फी 6 महिने अभ्यासक्रमाकरिता 7,000 आणि 1 वर्षाच्या अभ्यासक्रमाकरिता 15,000। आजच संपर्क साधा आणि आपले नाम नोंदवा। तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्था, धन्वंतरी नगर, वंजारी भवनाच्या मागे, उमरेड रोड, नागपूर।